माझं नाव मंजू आहे. मी एका गरीब कुटुंबातील खेडेगावात वाढलेली मुलगी आहे. माझं लग्न होऊन 4 वर्ष झालीत. मी दिसायला सावळी आहे, पण माझी शरीरयष्टी खूपच देखणी आहे. सडपातळ बांधा, गोलगरगरीत भरगच सुभार आणि गोलगरगरीत बाहेर निघालेले नितंब. तशी माझी फिगर 3'4", 2'8", 3'6" ची म्हणजे नजरेत भरेल अशी मादक आहे. माझ्या आई वडिलांना आम्ही 3 मुली, त्यातील मी सर्वात धाकटी होते. दोघींची लग्न होऊन त्या सासरीच असतात. मी सावळी असल्याने माझं लग्न जमण्यास अडचणी येत होत्या. सगळीकडून नकारच येत होते. आई वडील पण वैतागले होते. घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती. आधीच 2 बहिणींच्या लग्नामुळे ते कर्जबाजारी झालेले होते. त्यामुळे ते दिवसेंदिवस हताश होत चालले होते. मला त्यांची अवस्था बघवत नव्हती. पण शेवटी नशिबात जे आहे तेच होत असत. आणि अचानक त्या दिवशी आमच्या घरासमोर एक कार येऊन थांबली आणि त्यातून एक मुलगा जो साधारण होता दिसायला आणि त्याचे आई वडील असे 3 जण खाली उतरले. आई वडिलांनी त्यांचे स्वागत केले. मग पाहुणचार, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि मला त्यांनी पसंत सुद्धा केलं. पण मुलगा खूपच वयस्कर वाटत होता. पण मी आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी काहीच बोलले नाही. मुलाच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती. मग जवळचाच मुहूर्त काढून आमचं थाटामाटात झालं होतं. सगळा खर्च सासरच्यांनीच केला होता आणि लग्न होऊन मी एकदाची सासरी आले. माझ्या पतीचे नाव आकाश. त्यांचे वय 37 ते 38 असेल आणि माझं वय 28. ते दिसायला साधारणच होते. ते जवळच्याच शहरात सरकारी नोकरीत होते. पगार पण भरपूर होता, पण ते कामानिमित्त जास्त वेळ बाहेरच असायचे. लग्नानंतर 5 ते 6 महिने खूपच चांगले गेले. ते मला खूप वेळ देत होते आणि रात्री पण ते बेडवर मला हवं तसं सुख देण्याचा प्रयत्न करत होते. नंतर हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागलेत असं मला वाटत होतं. कारण ते कामामुळे आठवड्यातून 3 ते 4 दिवस बाहेरच राहत असत. त्यांचे 2 मोठे भाऊ होते. ते पण त्यांच्या परिवारासह दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. त्यांच्याशी जास्त पटत नव्हतं, त्यामुळे जाणं येणं पण नसायचं. पण सासू सासरे मधून अधून तिकडे जात असतं. दोघी चांगले सुस्वभावी होते. ते माझ्याशी नेहमी मला त्यांची मुलगीच आहे असे वागत असटन. एकदा मी असेच सासू सासऱ्याबरोबर माझ्या दोन्ही दिरांच्या घरी असं भेटायला गेलो. तेव्हा मला मोठ्या जावेने सांगितलं की आकाशच 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याची बायको 1 वर्षानंतर गपचूपपणे पळून गेली. त्यांनी खूप शोधाशोध केली पण काहीच उपयोग झाला नाही. वर्षभर वाट पाहिली. मग मी विचार करू लागले होते की इतकं चांगलं घर, इतके चांगले सासू सासरे असताना का बरं ती पळून गेली असेल. पण काहीच कळायला मार्ग नव्हता. मी आता चांगलीच रुळले होते. सासू सासऱ्याचं हवं नको ते पाहणं, जेवण खाणं, त्यांच्याशी रिकाम्या वेळेत गप्पा मारत दिवस जात असे. पण रात्री एकटी बेडवर असले की शरीर सुखासाठी माझ्या मनाची घालमेल होत असे. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करत असे. अशातच कधी कधी शृंगारिक आठवणी डोळ्यासमोर आल्या की माझी चिमणी पाझरत असे. पण काय करणार, तिला कस शांत करणार ना. माझे पती जवळ असले तरी परिस्थिती तशीच असायची. ते 5 ते 10 मिनिटातच त्यांचं पाणी गाळून झोपी जायचे आणि माझ्या चिमणीत लागलेल्या आगीने मी तशीच बेडवर तडफडत झोपून जात असे. असेच दिवस जात होते. माझी चिडचिड होऊ लागली होती. मी आता सतत एकटेपणा जाणवू लागला होता. माझ्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवत होती. पण मी माझं दुःख कोणाला सांगणार होते, ना घरच्यांना ना सासू सासऱ्यांना. मी स्वतःच मन मारून जगत होते. कधी कधी असं वाटायचं की बाहेर जाऊन एखाद्या पुरुषाकडून सर्व इच्छा पूर्ण करून घ्याव्यात. पण तस करू शकत नव्हते, कारण परपुरुषांचा काही भरोसा देता येत नाही. कधी तो घरापर्यंत आला तर काय होईल, घरच्यांची सर्व अब्रू धुळीस मिळेल, असे सर्व विचार मनात येऊन मी सगळं सहन करत होते. असेच एक दिवस सकाळी मी बाबांना, म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी बाबाच म्हणते, नाश्ता घेऊन हॉलमध्ये गेले तर बाबा पेपर वाचत बसले होते. मी खाली वाकून ट्रे टिपायावर ठेवू लागले. तसे बाबा पेपर बाजूला ठेवत माझ्या गाऊनच्या आत लटकणारे माझे गोलगरीत आणि भरगच आंबेटक लावून बघत होते. मी त्यांच्या हातात नाश्ताची प्लेट देत म्हटलं, बाबा हा घ्या नाश्ता, नाही तर थंड होईल. तस त्यांनी प्लेट घेताना माझ्या हातावर हात ठेवला. तशी मी लाजले होते. मग त्यांनी हळूच प्लेट घेतली. मी तशीच वाकून रिकाम्या ग्लासमध्ये जगमधील पाणी ओतू लागले.
त्यांची नजर माझ्या आंब्यावरच होती आणि आता त्यांनी त्यांचा दुसरा हात त्यांच्या मांड्यामध्ये ठेवत लुंगीवरून ते त्यांचं हत्यार कुरवाळू लागले होते. मला जरा ओशाळल्यासारखं झालं होतं. इतक्यात ते मला म्हणाले, मंजू, तुझी तब्येत ठीक आहे ना? काही बिनसलंय का तुमच्या दोघात? त्यांच्या या प्रश्नाने मी जरा भांबावलेच होते. मी त्यांना म्हटलं, मी ठीक आहे आणि आमच्यात काही बिनसलं पण नाही बाबा, पण तुम्हाला असं का वाटलं? त्यावर बाबांनी माझ्या दंडाला पकडत त्यांच्या शेजारी बसवलं. तसा त्या झटापटीत त्यांचा हात माझ्या आंब्यावर रगडत होता. त्या स्पर्शाने मी शहारून गेले होते. त्यांच्याजवळ बसताना नकळत माझा एक हात त्यांच्या मांडीवर पडला होता. बाबा म्हणाले, मंजू, गेले काही दिवस मी पाहतो की तू निराश आणि उदास आहेस. तू पहिल्यासारखी आनंदी दिसत नाहीस. से काय आहे ते स्पष्ट सांग मला. आपण मार्ग काढू त्यातून, पण तुला असं दुःखात नाही पाहू शकत मी. असे बोलत असताना त्यांचा हात आता माझ्या पाठीवरून फिरत खाली नितंबापर्यंत सरकत होता. त्या अनामिक स्पर्शाने माझ्यातल्या दाबलेल्या भावना जाग्या होऊ लागल्या होत्या. मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. अलीकडे लुंगीत त्यांचं हत्यार ताठ होऊन माझ्या हाताला घासू लागलं होतं आणि त्या स्पर्शाने माझ्या हृदयाची धडधड वाढली होती आणि माझी चिमणी गरम झाली होती. मी मनावर ताबा ठेवत उठले आणि उठताना नकळतपणे त्यांचं हत्यार माझ्या हाताने दाबलं गेलं. मी, बाबा, नाश्ता थंड होईल, खाऊन घ्या आधी, तोपर्यंत मी चहा घेऊन येते. आई पण येतील एवढ्यात. आई म्हणजे माझ्या सासूबाई सकाळी आंघोळ झाली की त्या मंदिरात जातात आणि 10 वाजता येतात. नंतर आम्ही दोघी एकत्र चहा नाश्ता करतो. मग बाकीची कामं मी कशीतरी सासऱ्याच्या तावडीतून सुटून किचनमध्ये येऊन चहा ठेवला होता. माझ्या मनात त्यांचेच विचार चालू होते. का कुणास ठाऊक, पण मला तो स्पर्श हवासा वाटू लागला होता. तसे माझे सासरे 50चे असले तरी ते 40तले असल्यासारखे दिसायचे. ते रोज सकाळ संध्याकाळ गच्चीवर जाऊन व्यायाम करत असतात. बाबांची पिळदार व मजबूत शरीरयष्टी, विशाल छाती एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच होती. शिवाय बाबा खूपच रंगेल वाटले मला. माझ्या मनात विचार आला की बाबा पण या सुखापासून वंचित असतील का? इतक्यात आई आल्याची चाहूल लागली आणि त्यांनी, मंजू, नाश्ता घेऊन ये ग, आवाज दिला होता. तस मी ट्रेमध्ये आम्हा दोघींचा नाश्ता आणि बाबांसाठी चहा घेऊन गेले. आई बाबांच्या समोरच सोफ्यावर बसल्या होत्या. मी आधी बाबांना चहा द्यायला लागले तसे ते परत माझ्या आंब्याकडे बघत माझ्या हाताला स्पर्श करून चहाचा कप घेत होते. मग आईला नाश्ता देत मी पण त्यांच्या शेजारी बसून नाश्ता करू लागले. बाबांच्या समोरच बसल्यामुळे ते एकटक माझ्याकडेच बघत होते. त्यांना अजिबात कसलाच संकोच वाटत नव्हता. मी वाकून ग्लासमध्ये पाणी ओतू लागले. तसे माझे आंबे बघून बाबांनी लुंगीवरूनच त्यांचं हत्यार जोरजोरात कुरवाळत होते. मी त्यांच्याकडे तिरक्या नजरेने बघत होते. बहुतेक त्यांचं हत्यार ताठ झालेलं होत. त्या ठिकाणी लुंगीचा तंबू झालेला मला दिसला. थोड्याच वेळात आमचा चहा नाश्ता संपवून मी घरात बाकीची कामं करण्यास निघून गेले होते. अशा प्रकारे रोजचाच कार्यक्रम चालू झाला होता. मला सुद्धा आता सवय लागून गेली होती. दररोज 9.30 वाजले की कधी एकदा बाबांसाठी नाश्ता घेऊन जाते असं वाटायचं. आता तर ते आतून काहीच न घालता फक्त लुंगीवरच असायचे. त्यामुळे त्यांचा तंबू खूपच मोठा दिसायचा. असेच मूकपणे व दुरूनच आम्ही प्रणयसुख घेत होतो. आणि एक दिवस संध्याकाळी माझ्या लक्षात आलं की गच्चीवर वाळू घातलेले कपडे मी आणायला विसरले होते. आई पण बाहेर गेल्या होत्या आणि मी घाईघाईने गच्चीवर गेले. समोरच दृश्य पाहून मी थक्कच झाले. समोर बाबा फक्त जांघिया घालून व्यायाम करत होते. मी तर त्यांच्या पिळदार शरीरयष्टीकडे एकटक बघत दोरीवरचे कपडे काढून घेत होते. इतक्यात बाबांचं लक्ष माझ्याकडे गेले. तशी मी लाजून खाली जायला निघाले तसा बाबांनी, मंजू, थांब असा आवाज दिला. तशी मी जिन्याच्या दरवाजाजवळच पाठमोरी थांबले होते. माझं काळीज धडधड करायला लागलं होतं. तसे बाबा माझ्या मागून मला चिकटले व त्यांचे दोन्ही हात माझ्या आंब्यांवर होते. तसे माझं अंग एकदम शहारून गेलं होतं. मी, नको ना बाबा, सोडा मला असं म्हणत मी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. पण प्रतिकार करू शकत नव्हते. पण या झटापटीत माझे नितंब त्यांच्या हत्यारावर रगडून ते भलं मोठं झालं होतं आणि बहुतेक त्यांनी त्यांचा जांघिया काढून टाकला असावा, कारण मी पण माझी पॅन्टी ओली झाल्याने काढून आले होते.
त्यामुळे गाऊनवरून सुद्धा मला त्यांच्या गरम हत्याराचा स्पर्श जाणवत होता. मी सुटका करण्यासाठी कंबर हलवत त्यांना मागे रेटत होते, पण त्यांचं गरम व ताठ झालेलं हत्यार अधिकच माझ्या नितंबाच्या फटीत घुसत होतं आणि मी पुरती घायाळ झाले होते. इतक्यात बाबांनी माझे दोन्ही आंबे कचाकच दाबायला लागले होते आणि माझ्या तोंडून मादक आवाज निघायला होते. मी गयावया करत बाबांना, नको ना बाबा, कुणी पाहिलं तर काय होईल. मी असं म्हणताच गरकन मला फिरवत माझ्या गुलाबी ओठांवर त्यांचे ओठ ठेवून चुंबनांचा वर्षाव करू लागले. त्याबरोबरच त्यांनी माझा हात त्यांच्या हत्यारावर ठेवत म्हणाले, मंजू, तुला माझ्या सोट्याची खूप गरज आहे. बघ तुला आवडतोय का, आणि ह्याला तुझ्या चिमणीची गरज आहे. 2 वर्ष झाली माझ्या सोट्याला चिमणीचा स्पर्श झालेला नाही बघ. असं म्हणत त्यांनी एक हात माझ्या ओल्या चिमणीवर ठेवत कुरवाळू लागले. बाबांच्या तोंडून असे शब्द ऐकून मी चकितच झाले होते. मी त्यांचा सोटा दोन्ही हातात धरून मोजमाप करत म्हटलं, बाबा तुमचा सोटा तर खूपच मोठा आहे हो, मला खूप त्रास होईल हो. आज पहिल्यांदाच एवढा लांबलचक आणि जाडजूड सोटा बघते. त्यावर बाबा माझं तोंड फिरवत मला पाठमोरी करून वाकवलं आणि मी पाय फाकवून जिन्याच्या चौकटीला धरून वाकले. सर्वत्र अंधार पसरू लागला होता. बाबांनी त्यांच्या त्या भल्या मोठ्या सोट्यावर तोंडातील लाळ सोडून ओला करत माझ्या चिमणीच्या भुकावर त्याचं निमुळत टोक ठेवून थोडासा आत घातला आणि दोन्ही हातांनी माझी कंबर घट्ट धरून मागे पुढे करत एक जोरदार दणका मारला. तशी मी आई ग करत जोरात ओरडले होते. माझ्या चिमणीत कोणीतरी लोखंडी गरम दांडा घातलाय असं वाटत होतं. बाबांनी पूर्ण सोटा माझ्या चिमणीत घातला होता आणि मला तसंच दाबून धरत म्हणाले, मंजू आता परत असा त्रास नाही होणार तुला, शांत हो. असं म्हणत ते हळूहळू सोटा आत बाहेर करू लागले होते. त्यांच्या जाडजोड आणि गरम सोट्याने माझी चिमणी होरपळून निघत होती. आज पहिल्यांदाच अशा अनुभवाने मी अधिकच उत्तेजित झाले होते आणि क्षणातच माझ्या चिमणीने पाणी सोडायला सुरुवात केली होती आणि मी माझी कंबर बाबांच्या सोट्यावर दाबत सोटा चिमणीत घेऊ लागले होते. पण बाबा न थांबता मला कचाकच जोरजोरात दणके मारत ठोकत होते. आता मलाही खूप मजा येऊ लागली होती आणि मी माझी कंबर मागे पुढे करून त्यांना साथ देऊ लागली होती. 10 मिनिटातच बाबांनी माझं 2 वेळा पाणी काढलं होतं. मी बाबांना म्हटलं, लवकर करा बाबा, आई आल्या तर खूप मोठा अनर्थ होईल. आम्ही दोघी खूप उतावीळ झालो होतो. बाबा पण आता जोरजोरात दणके मारून कचाकच माझी चिमणी ठोकून काढत होते. आमच्याकडे वेळ कमी होता. बाबा पण आता मोकळं होण्याच्या बेतात होते. शेवटचे 5 ते 6 दणके त्यांनी असे काही मारले की दोघी मादक आवाजात ओरडत होतो आणि दोघांनीही एकाच वेळी पाणी सोडलं होतं. बाबांनी 2 मिनिट असंच घट्ट धरून ठेवलं होतं. त्यांच्या सोट्याने मारलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या मला जाणवत होत्या. माझी चिमणी पाणीच्या एक एक थेंब त्याच्या सोट्यातून खेचून घेत होती. आता आम्ही दोघी शांत झालो होतो. 5 मिनिटांनी बाबा त्यांचा सोटा बाहेर काढत म्हणाले, मंजू आता खूप घाईघाईत झालंय ग, पण संधी मिळेल तेव्हा रात्रभर तुझ्यासोबत घालवून तुझ्या चिमणीला आणि तुला एकदम तृप्त करायचंय. मी पण उभी राहत माझा गाऊन व्यवस्थित करत म्हणाले, हो बाबा, मलाही रात्रभर आवडेल तुमच्या या मुसळाबरोबर रात्र घालवायला. असं म्हणताच बाबांनी मला घट्ट मिठीत घेऊन माझं दीर्घ चुंबन घेतलं आणि मग मी वाळत घातलेले कपडे घेऊन खाली आले. पण आई अजून आल्या नव्हत्या. मी पटकन बाथरूम मध्ये जाऊन मस्त आंघोळ केली. माझं पूर्ण शरीर एकदम मोकळं झालं होतं आणि माझी शरीर सुखाची इच्छा थोड्या प्रमाणात तरी पूर्ण झाली होती. अशा प्रकारे आज पहिल्यांदाच परपुरुषाकडून, तेही माझ्या सासऱ्याकडून ठोकून घेतले होते. आता परत कधी संधी मिळते याची मी वाट पाहते. तसं काही घडलं तर नक्कीच आपल्याशी शेअर करेन. धन्यवाद मित्र मैत्रिणींनो. कथा आवडल्यास जरूर लाईक करा.